The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. Welcome to Life Recharge with Dr. Pranitaji Gujrathi, a candid podcast show conceptualized by Pooja Prasoon. Mind over matter म्हणजेच सकारात्मक मानसिकता जोपासणे या विषयावर डॉक्टर प्रणिताजी गुजराथी प्रकाश टाकणार आहेत. ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉवर ऑफ अ पॉझिटिव्ह माइंडसेट, आशावाद टिकवून ठेवल्याने आव्हानांवर मात कशी करता येते आणि याद्वारे फिटनेस जर्नीमध्ये आपल्याला प्रेरणा कशी मिळते हे जाणून घेऊ. सो ट्यून इन फॉर व्हॅल्युएबल टिप्स ऑन बिल्डिंग रेझिलियन्स फ्रॉम द इनसाइड आउट. Hi, welcome to Life Recharge podcast that brings you my unfiltered story of fitness, a podcast on Voice Vista, a venture by Pooja Prasoon. नमस्कार. आजचा विषय आहे माइंड वर्सेस मॅटर, a concept that will elaborate that the mind can overcome body's limitation or a strong mental condition can influence your body to overcome that limitation. Right? मनाने जर तुम्ही खूप स्ट्रॉंग असाल तर तो जो स्ट्रॉंग माइंडसेट आहे तो तुमच्या शारीरिक कमतरतेवर कमीवर मात करू शकतो आणि तुम्हाला यशाच्या पायरीकडे घेऊन जाऊ शकतो. हेच आजच्या बोलण्याचं सार आहे. आणि जर समजा मन तुमचं इतकं जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता यशाच्या पायरीवर पाय ठेवताच येतो. आता असं आहे की ही जी गोष्ट आहे स्ट्रॉंग मेंटल कंडिशन ऑर मेंटल स्ट्रेंथ, ही गोष्ट जी आहे ती फिटनेस इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या फिटनेस जर्नीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची ठरते. कारण आपल्याकडे असलेल्या काही कमतरता, काही व्यंग किंवा एखादं डिस्कम्फर्ट असेल, इनॅबिलिटी असेल आणि आपल्याला आलेली अडचण असेल किंवा कधी कधी सेल्फ डाऊट देखील असेल, ह्या सगळ्या कंडिशनमध्ये जर कोणी आपल्याला पुश करून पुढे नेत असेल तर ते आहे मेंटल स्ट्रेंथ. आणि ही जी मेंटल स्ट्रेंथ आहे ना, ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. सकारात्मक म्हणजे एकदम पॉझिटिव्ह असलेला एक मोठा गुणधर्म आहे आणि तो एका दिवसात काही निर्माण होतच नाही. हा ना खूप अंगीकारायला लागतो. सगळ्यात महत्वाचं हे जर पटवायचं असेल तर मी एक उदाहरण देईन. मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. ज्या वेळेस आम्ही हेमकुंडला ट्रेकिंगला गेलो होतो तर एक दिवस आम्हाला जायचं होतं व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला आणि दुसऱ्या दिवशी जायचं होतं हेमकुंडला. आमची जी काही टीम होती ती माझ्या हजबंडचे सगळे सिनियर फ्रेंड्स होते, स्कूलमेट्स होते. तर त्याच्यामध्ये अबाउट 60 एज असलेले सुद्धा लोक होते. परंतु त्यातले काही लोक खरंच खूप फिट होते. पण त्यांच्यातले आमच्या एका क्लोज फ्रेंडने ज्या दिवशी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स केलेलं त्याच दिवशी ठरवलं की मी काही उद्याचं ट्रेक करू शकणार नाही, मी हेमकुंड करू शकणार नाही, मी येणार नाही. म्हणून तो रूमच्या बाहेरच सकाळी निघाला नाही आणि त्याने हात वर केले की नो, आय विल नॉट कम, कारण माझ्याकडनं होणार नाही. दुसरा होता तो खूप चांगला फिट होता, तो रेग्युलर बेसिसवर फिटनेस करतो, तो खूप हॅपी गो लकी आहे, फिजिकली तो दैवी देणगी म्हणा, तो फिटच आहे आणि नियमितपणे सायकल पण चालवतो, स्विमिंग पण केलेलं आहे, खूप मोठं काय अलिबाग टू गोवा पायी पण गेलेला आहे, असं बरेच केलेल्या पण गोष्टी खूप होत्या. तर त्यांच्याकडनं अपेक्षाच होती की हा तर करणार म्हणून. पण जसा ट्रेक सुरू झाला 1 तासात त्याने पण विड्रॉ केलं, त्याने गिव्हअप केलं आणि तो परत आला. या सगळ्या टीम मध्ये जर वीक कोणी असेल ऍज कम्पेअर टू ऑल टीममेट्स तर मी होते. मी त्यांच्यामध्ये कुठेतरी कमी होते फिटनेसच्या दृष्टीने, परंतु मला परत यायचा हा रस्ता वगैरे काही माहितीच नव्हतं. मला एकच होतं की आपण आपल्या महाराष्ट्रातलं नाशिकहून इतक्या लांब हेमकुंडच्या ट्रेकसाठी आलेलो आहे, तर मग माझ्यासाठी हा प्रश्नच नव्हता काही. त्याच्यामुळे मी माझ्या मैत्रिणीबरोबर आम्ही चढायला सुरुवात केली. सगळं झालं. शेवटचा 1 तास माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंजेसचा राहिला. अगदी कापूर विपूर सुंगून दर 10 पावलांनी थांबायचं, श्वास मोकळा झाला की जायचा. हायपॉक्सिक होतं मी पण. ह्या कंडिशन मध्ये तो ट्रेक पूर्ण केला आणि जेव्हा ट्रेक संपवल्यानंतर म्हणजे तिथे त्या हेमकुंडच्या त्याच्याजवळ गेल्यानंतर तिथे तर अक्षरशः रडले मी मोठ्याने. आणि तो जो आउटबर्स्ट होता तो केवळ मला तरी वाटतं माझ्या त्या सकारात्मक गोष्टीला मी किती पुश केलं होतं त्याचा आउटबर्स्ट होता. आणि मी जेव्हा निघाले परत त्याच्यानंतर इतका प्रचंड मुसळधार पावसात तो ट्रेक आम्ही उतरून आलो. त्यानंतर जो मित्र रूमच्या बाहेर निघाला नव्हता तो म्हणाला ही ना डोक्याने फक्त सगळं काम करते,
त्याचं म्हणणं एकच होतं की ही जी मेंटल स्ट्रेंथ आहे ना, याच्यामुळे हिने आजचा हा ट्रेक खूप यशस्वी पूर्ण केला. म्हणजे प्रत्येकाचा जो मेंटल सेटअप त्या दिवशीचा वेगळा होता, त्याच्यानुसार त्याचा परफॉर्मन्स राहिला. म्हणून एक नक्की की आपला मेंटल सेटअप हा नेहमी सकारात्मक पाहिजे. मग हा सकारात्मक आहे किंवा नाही कसं पडताळायचं, किंवा ही जी मी गोष्ट म्हणाले ती तुम्हाला अंगीकारायला लागते, अंगी बाणायला लागते की यू हॅव टू कल्टिवेट दिस क्वालिटी. ही जी कल्टिवेशन ऑफ दिस क्वालिटी आहे ही कशी काय वाढवायची, तर आपल्याला ना आपल्या स्वतःशी एक सकारात्मक संवाद हवा, सेल्फ डायलॉग हवा, पॉझिटिव्ह सेल्फ डायलॉग. आता सेल्फ पॉझिटिव्ह डायलॉग म्हणजे तरी कसं, की आतमध्ये सारखं सांगायचं का की मी असं आहे सकारात्मक, असं नसतं. तर असं असतं की मला स्वतःला मी किती स्ट्रॉंग आहे, मी किती केपेबल आहे हे मला स्वतःलाच माहिती पाहिजे. मी स्वतःशीच बोललं पाहिजे की मी हे इतकं नक्की करू शकते, करू शकत नाही, हे इतकं मी करू शकणार नाही, पण मी प्रयत्न करून हे साध्य करू शकते, असं स्वतःचा एक डायलॉग असायला हवा. आता या ज्या सकारात्मक डायलॉग किंवा पॉझिटिव्हिटी किंवा खूप मेंटल स्ट्रेंथ या गोष्टीचं अजून एक खूप छान उदाहरण मला नेहमीच आवडलं, ते मी तुम्हाला सांगते. ऊंचाई तर सगळ्यांनी बघितला आहे मूवी, अमिताभ बच्चननी ज्याच्यात काम केलेलं आहे. लिजेंडरी अमिताभ बच्चन काम केल्यानंतर कुठलेही कॅरेक्टर अजरामर होतं हा भाग वेगळा. तुम्ही त्या कुठल्या मूवीकडे कसं बघता हे खूप महत्वाचं आहे. ऊंचाईमध्ये अमिताभ बच्चनने जे काही पात्र रंगवले, कॅरेक्टर रंगवले, ते कॅरेक्टर अक्षरशः ध्येयाने असं पछाडलेलं होतं की त्याला कुठल्याही परिस्थितीत त्या एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचाच होता. हा एव्हरेस्ट बेस कॅम्प करत असताना अस्थमॅटिक असलेला एक वयस्कर व्यक्ती, जो बिलकुल या इंडस्ट्री मधला नाहीये, ज्याला बिलकुल या गोष्टीची माहिती नाही, असा आपल्या मित्रांना बरोबर घेऊन निघतो, जेही त्याच्या बरोबरीचेच वयाचे असतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम सगळ्यांना सारखे असतात. पण त्या अनंत अडचणींवर मात करून, किती कष्ट सोसून, किती त्रास झेलून ते तो एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करतात, तेव्हाचा तो जो आनंद आहे, तेव्हा तर मी एकच म्हणलं की हे जे कॅरेक्टर अमिताभ बच्चनने जे केलंय ना, हे कॅरेक्टर इटसेल्फ सजेस्ट की व्हॉट इज सकारात्मकता. ही पॉझिटिव्हिटी म्हणजे नेमकं काय असतं, आणि त्या पॉझिटिव्हिटीने जर तुम्ही ध्येयाने पछाडलेले व्यक्ती असाल, त्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही त्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकता. हे जे उदाहरण आहे ना, याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यांच्यामध्ये ही पॉझिटिव्हिटी कमी असेल त्यांनी ती ओळखायला हवी. कशी ओळखायची? उदाहरणार्थ गिरनार पर्वताचा फोटो आला समोर, तर त्या 10,000 पायऱ्या बघून पहिल्यांदा आपल्या मनामध्ये काय डायलॉग येतो? अरे बापरे, एवढ्या 10,000 पायऱ्या मी कसं चढणार? दुसरा एक व्यक्ती म्हणेल, धो धो पाऊस येतो, कोणी सांगितलं ते ब्रह्मगिरीला कडबडायला? आणि तिसऱ्याला असं वाटेल, अरे पाऊस पडतोय, दिस इज द राईट टाइम टू गो टू ब्रह्मगिरी. राईट? बघा, प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी आणि तो त्या पद्धतीने रिॲक्ट होतो. आता ही जी रिॲक्शन आपली आहे ना, ही रिॲक्शन अशीच पॉझिटिव्ह येण्यासाठी आणि त्याच्यातनं कृती घडण्यासाठी आपल्याला हा सेल्फ डायलॉग खूप महत्वाचा आहे. म्हणून आपल्याला नियमितपणे स्वतःला सांगायचंय, येस, आय एम स्ट्रॉंग, आय एम केपेबल अँड आय कॅन डू इट. माझी छोटी नात आहे, आता ती 2-2.25 वर्षाची. माझी मुलगी, तिला जेव्हापासून समजायला लागला तेव्हापासून एकच शिकवते, सकाळी उठल्यावर काय म्हणायचं बेटा? आय एम बिग, आय एम ब्रेव्ह अँड आय एम ब्युटिफुल. तर ती पण पिल्लू आय एम ब्रेव्ह वगैरे असं म्हणते. आता ती जरा बोलायला लागल्यावरती मला म्हणते, नानी म्हण, आय एम बिग, आय एम ब्रेव्ह, आय एम ब्युटिफुल. मग मी तिला म्हणते, येस, आय एम बिग, आय एम केपेबल, आय एम स्ट्रॉंग. त्यावेळेस मी हा डायलॉग नक्की म्हणते की ती ब्रेव्ह आहे, ती ब्युटिफुल आहे, पण मी स्ट्रॉंग आहे, मी केपेबल आहे, मी मला स्वतःला त्या दिवशी त्या प्रत्येक वेळी मनात सांगत असते. आणि हे असं लहानपणापासून जेव्हा शिकवलं जातं, तर त्या मुलीला कायमच ह्या गोष्टी जशी जशी ती मोठी होईल तशी तशी तिच्यामध्ये कल्टिवेट होईल, हे मला कळतंय. आणि ही जी सकारात्मकता लहानपणापासून सवय लावलेली असायलाच हवी. मुलांपासून प्रत्येक खेळाच्या वेळी आईच जास्त घाबरली तर मुलं जास्त घाबरट बनतात, हे आपण ऐकतो. म्हणूनच सकारात्मकता ही कल्टिवेट करण्याची गोष्ट आहे. त्याच्यासाठी प्रत्येक ह्या फिटनेस जर्नीमध्ये तर प्रत्येकाने स्वतःला मी केपेबल आहे हेच सांगायला हवं. आता जर समजा तुम्ही केपेबल आहात हे विसरता काही क्षणांच्या वेळी, कधी कधी एखादा ऐन वेळेस असा एखादा मोमेंट येतो की जेव्हा आपल्याकडनं गिव्हअप केलं जातं. आता उदाहरणार्थ ह्या ट्रेकिंगच्या इंडस्ट्रीमध्ये कधी कधी ऑक्सिजन इतका कमी होतो, इतका त्रास होतो, त्या हायपॉक्सिक कंडिशन मध्ये
माणसं अक्षरशः मनाचं बिनाचं सगळं विसरून जातात आणि घाबरून नाही म्हणतात. आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलेलं स्वप्न एका मिनिटात क्षणभंगूर होऊ शकत असतं. याच्यासाठी मला तर नेहमी एक खूप भावलेली गोष्ट सांगेन मी तुम्हाला. ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ नावाचा एक शो आहे आणि मी त्याची खूप मोठी बिग फॉलोअर आहे. मी त्याचे 15 सीझन सगळेचे सगळे फॉलो केलेले. आता त्याच्यामध्ये जेव्हा एलिमिनेशनचा डे असतो ना, तेव्हा तुझी कुक असतात किंवा कंटेस्टंट कुक असतात ना, तर त्यांना काय होतं, कोणीतरी मोठा गेस्ट येतो आणि त्याने बनवलेली क्लिष्ट अशी पाककृती त्यांना बनवायची असते. त्यांच्या हातात अशी 4-5 पानांच्या जुळगा लिहिलेली रेसिपी देतात आणि ती पाककृती त्यांनी करून दाखवायची असते. आता ते 4-4, 5-5 तास उभं राहून ते कुकिंग करत असतात. त्याच्यात त्या दिवशीच्या एलिमिनेशनचं पण प्रेशर असतं. मिनिट टू मिनिट कॅल्क्युलेशन असतं. इतकी भरी मोठी रेसिपी असते की त्याच्यात कधीतरी एखादी मोठी टेक्निकल म्हणा किंवा चूक होऊच शकते. चूक झाल्यानंतर ती चूक त्याला निस्तरायला वेळ नसतो, उलट फिरता येत नाही, निस्तरता येत नाही. आणि असं होतं की तो कंटेस्टंट एका मिनिटाच्या एकदम गिव्हअप करतो. त्याला असं वाटतं, झालं, मी आता स्पर्धेच्या बाहेर पडलोय, आता मला काही ह्या उरलेल्या कंटेस्टंटची बरोबरी करता येणार नाही आणि आज घरी जाणारा कोण असेल तर तो मीच आहे. आणि म्हणून त्याच्याकडनं अजून चुका व्हायला लागतात. कधी कधी तो एकदम स्टेबल उभा राहून जातो किंवा तो कधी कधी एकदम शून्य होऊन जातो, स्थिर होऊन जातो. मग तेव्हा ते परीक्षक तिथे येतात. आता तो जो अँडी नावाचा परीक्षक आहे ना, तो इतका छान येतो आणि तो म्हणतो, डॅनी, लुक ॲट मी, जस्ट ब्रीथ, ब्रीथ, लुक ॲट मी फर्स्ट अँड ब्रीथ. आणि तो त्याला काय सांगतो की आठव तू आजपर्यंत इथपर्यंत कसा आलाय. तू जो आलाय ना, तो असाच नाही पोचला. अख्ख्या ऑस्ट्रेलियामधनं जे काही निवडक लोक निवडली आहेत, त्या निवडक लोकांपैकी एक तू आहेस आणि आत्ताच्या एपिसोड पर्यंत पण तू तुझ्या क्वालिटीमुळे टिकलाय. तुझ्यामध्ये जे स्किल आहे कुकिंगचं, त्या कुकिंगच्या स्किलमुळे तू टिकलाय. एकदा त्या फॅमिलीच्या फोटोकडे बघ आणि लाग कामाला. अशा अर्थाचं जेव्हा तो ते सगळं सांगतो आणि त्याच्यानंतर तो जो कंटेस्टंट असतो त्याची सगळी नकारात्मकता गळून पडते आणि तो पुन्हा एकदा मार्गावर येतो. तो पुन्हा मोठ्या दमाने कुकिंगला लागतो. तो भले त्या दिवशी पहिला येत नाही, परंतु तो त्या दिवशी घरी जात नाही, नक्की तो एलिमिनेट होत नाही. हे जे पॉझिटिव्हिटीचं किंवा मेंटल स्ट्रेंथ असण्याचं जी उदाहरणं आहेत ना, ही आपल्याला रोजच्या व्यवहारात कुठे ना कुठे पाहायला मिळतात आणि ती तुम्हाला शिकवतात की तुमचं शारीरिक क्षमता ही एक वेगळी गोष्ट आहे, परंतु मेंटल स्ट्रेंथ ही एक अगदी वेगळी गोष्ट आहे. बॉलिवूडमध्ये पण नेहमी दाखवतात की इसको सब दवा हम दे चुके हैं, लेकिन अगर वो चाहेगी तो ही अभी आंखें खुलेगी. आणि मग ते ड्रामॅटिक म्युझिक वगैरे वाजतं आणि मग हिरो येतो आणि मग ती हिरोईन डोळे उघडते. म्हणजे काय, थोडक्यात तिच्या मनातली तिची स्ट्रेंथ असते, तो स्टर्डी ॲटिट्यूड असतो, जगण्याची इच्छाशक्ती असते, ती जी सकारात्मकतेची सगळी गुणधर्म आहे ना, ती सगळी तेव्हा पणाला लागतात आणि ती हिरोईन सगळ्या गोष्टींवर मात करून पुन्हा बाहेर येते. आणि तर हाच मेसेज क्षणोक्षणी आपल्याला बघायला मिळतो की मेंटल स्ट्रेंथ इज इम्पॉर्टंट. आणि ही मेंटल स्ट्रेंथ जशी महत्वाची आहे आणि कल्टिवेट करणं महत्वाची आहे, तसंच तुम्ही एकच करायचं असतं की ती मेंटल स्ट्रेंथ असण्यासाठी तुम्ही रोजच तुमची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तुम्हाला मिळालेली विक्ट्री, छोटे छोटे यश हे तुम्ही सेलिब्रेट करायला पाहिजे. मी नेहमी तुम्हाला सेलिब्रेट करा असं सांगते. आणि सेलिब्रेट करा म्हणजे पार्टीज करा असं नसतं. सेलिब्रेट करण्याचा अर्थ असतो तुमच्या पद्धतीने सेलिब्रेट करा. त्याच्यात आणखीन एक आहे की तुम्ही यशस्वी झाल्याचं कायम एक व्हिज्युअलाइज करा. तुम्ही व्हिज्युअलाइज करा की मला स्वतःला काय यश मिळवायचंय. उदाहरणार्थ कोणी सायकलिस्ट आहे तर त्याला नेहमी मनाली ते खरगुनला जाण्याचं स्वप्न पडावं. तुम्ही स्विमर आहात तर आज आपल्या नाशिक मधल्या तन्वी चव्हाणचं तर किती मोठं उदाहरण देता येईल. आज जुळी मुलं असलेल्या मुलांची आई आहे ती आणि तिने या वयामध्ये इंग्लिश खाडी विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केली पोहून. आणि ते नाशिकसाठी तो नुसता अभिमानाचा क्षण नव्हता, तर तिच्याकडनं इतका शिकण्याचा क्षण होता की तिने ज्या पद्धतीने त्या गोष्टींवर मात करून सगळ्या गोष्टींवर 17 तास नॉनस्टॉप इंग्लिश खाडी पोहून पूर्ण केली. ही जी उदाहरणं आहे, असं तिने कधीतरी स्वतःला व्हिज्युअलाइजच केलं असेल, अरे मी इंग्लिश खाडी पोहलेली. आणि ते जे स्वप्न तिने पाहिलं, ते स्वप्न पाहिलं होतं म्हणूनच पूर्ण झालं. म्हणजेच आपलं काहीतरी स्वप्न व्हिज्युअलाइज करा.
मला माझ्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला उभं राहिलेलं तिरंगा घेतलेलं स्वप्न खूप वेळा पडतं आणि ते मी स्वतःला सांगते, अरे मला पहाटे पडलेले स्वप्न माझं पूर्णच होणार आहे. आणि असं जर स्वप्न तुम्ही पाहत असाल आणि हे स्वप्न पाहण्यासाठी आजची छोटी छोटी फिटनेसची जे काय की मी छोटे अगदी छोटे का होईना होरायझन्स मी पार करत आहे आणि मग मी ते सेलिब्रेट करते, तर मला ते खूप मनापासून भावतंय. आता सेलिब्रेट करण्याचं पण एक उदाहरण सांगेन मी. आपल्या नाशिकमध्ये एक माझी मैत्रीण आहे, ती पिंक्याथॉन नावाची एक छोटी मॅरेथॉन घेत होती. ते टायटलच मुळे आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला मराठी जो मॉडेल म्हणूयात मिलिंद सोमण आहे, तो तर खरं फिटनेस इंडस्ट्री मधला आमचा आयडॉल आहे आणि त्याचं ते प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी 5 किलोमीटर 10 किलोमीटर हाफ मॅरेथॉन असं मॅरेथॉनची ती स्पर्धा आहे. ज्यावेळेस पहिल्या वर्षी पिंक्याथॉन डिक्लेअर झाली, मी सवयीनुसार अगदी तेव्हा तर 5 किलोमीटरला भाग घेत होते. 5 किलोमीटरला भाग घेतलं, झालं मस्तपैकी सगळं त्यांनी दिलेलं टी शर्ट वगैरे घालून सगळं 5 किलोमीटरची मॅरेथॉन कम्प्लीट करून आले आणि जिथे व्हेन्यूला परत आले तिथे मिलिंद सोमनचा फोटो असलेला तो फ्लेक्स लावलेला होता. त्याच्या शेजारी उभं राहून मी एक स्टाईल मध्ये मेडल घेऊन असा फोटो काढला आणि सवयीनुसार सेलिब्रेशन ऑफ बाय माय वे म्हणजे मी फेसबुकवर टाकलं. मी फेसबुकवर टाकलं की आय हॅव कम्प्लीटेड माय 5 किलोमीटर्स पिंक्याथॉन जर्नी अँड ऑल दॅट. आता तो जो फोटो होता ना, त्याच्यात मी मिलिंद सोमनच्या पिंक्याथॉनला टॅग केलं होतं. त्याच्यामुळे इझी त्याच क्षणी मिलिंद सोमन कुठल्या कुठल्या मॅरेथॉन कम्प्लीट झाल्या म्हणून सगळं बघत असताना फेसबुकवर सगळ्यात पहिल्यांदा तो फोटो त्याला मिळाला आणि त्याने त्याच्या वॉलवर तो फोटो त्याने पोस्ट केला आणि मला ज्या वेळेस ते कळलं की मिलिंद सोमनच्या वॉलवर जो पहिला फोटो पडलाय तो प्रणिताचा फोटो आहे, तेव्हा मी तुम्हाला एकच सांगते की मी हेच व्हिज्युअलाइज केलं होतं की मॅरेथॉनला कधीतरी मी मिलिंद सोमन बरोबर पळेल किंवा मिलिंद सोमनला भेटेल. आणि ऍक्च्युअली मिलिंद सोमनने जेव्हा फोटो टाकला ना, तेव्हा मला असंच वाटलं की मी जे सारखं विचार करते ना मग तसं घडतं. तर मला अजूनही एक आहे की मला प्रत्यक्ष मिलिंद सोमनला भेटायचंय, त्याच्याबरोबर तो ज्या पद्धतीने अगदी शूज न घालता मॅरेथॉनला पळतोय तसं पळायचं आहे. असं जे व्हिज्युअलाइज आपण जर करत राहू तर ते घडतं. माझी तर मला फ्रेंड काय म्हणतात, मी अशी डायलॉग मारते ना की अगर मैंने मन में ठान ली तो पूरी कायनात जुट जाती है उसे मिलाने के लिए. हे शाहरुख खानचा असा मी भ्रष्ट केलेला जेव्हा डायलॉग म्हणते तो ऐकून ऐकून आणि सारखं माझ्या मनासारखं सगळं होतं हे बघून माझे मित्र कंपनी मला चिडवतात, हा प्रणिताचा जो मिस्टर कायनात आहे ना, हो तिचं सगळ्या इच्छा पूर्ण करतो वगैरे वगैरे. गमतीचा भाग वेगळा की हे नक्की आहे, हा माइंडसेट आहे. तुम्ही जसा विचार कराल तसंच घडेल. म्हणून तुमच्या स्ट्रेंथवर तुम्ही खूप भरोसा ठेवा आणि ती स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, ते रेझिलियन्स वाढवण्यासाठी आणखी काही गुण अंगी बाळगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, रेझिलियन्स वाढवायचं आहे तर तुमची आणखीन काही आध्यात्मिक लेव्हलला सुद्धा प्रगती झाली पाहिजे. तुमच्या मनात नेहमी ग्रॅटिट्यूड असला पाहिजे. तुम्ही आजपर्यंत जे केलंय, ज्या गोष्टींमुळे केलंय, ज्या परिस्थितीमुळे केलंय, जे व्यक्तींच्या सपोर्टने केलंय, हे सगळ्या गोष्टींचं तुम्हाला एक प्रकारचं ग्रॅटिट्यूड हवं. माझी आज जी फिटनेस कोच आहे, मला आता मी प्रत्येक वेळी ट्रेकून आल्यानंतर तिच्यासाठी मी एकदम ग्रॅटिट्यूडच्या भावनेने बोलते. कोणाला वाटत असेल की मी तिची जाहिरात करते, परंतु नाही, माझं ते आतून आलेलं असतं की अरे ही व्यक्ती माझ्यावर रोज जे काही कष्ट घेते त्याचं फळ म्हणून मी काहीतरी अचीव करते आणि याची मला जाणीव असणं, हेच मला ग्रॅटिट्यूड म्हणायचंय. मला तर वाटतं आता मी भृगुलेखला जेव्हा जाऊन आले ना, मी ज्यावेळेस उतरले त्यावेळेस मी पाय पसरून एका ठिकाणावर बसले होते एका मॅगी पॉइंटला आणि मी माझ्या पायांकडे बघून मी एकच म्हणाले, देवा लोकांना पाय सुद्धा नीट दिलेले नसतात, मला इतके सुंदर पाय दिले की ह्या पायांच्या जोरावर आज मी केवढा मोठा प्रवास करून आले. मी माझ्या ट्रेकिंग शूज कडे बघून म्हणजे ह्या ट्रेकिंग शूजने मला किती साथ दिली. मी आजपर्यंत केवढे मोठे मोठे मागच्या वर्षीचे सुद्धा ट्रेक, त्याच्या आधीच्या वर्षीचं सुद्धा ट्रेक ह्या शूजने केलेला आहे आणि मला त्या सगळ्या गोष्टींची म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा ग्रॅटिट्यूड असणं, याच्यासाठी मी एक्झाम्पल सांगितले. हा ग्रॅटिट्यूड वाढवत नेला पाहिजे आणि मुख्य म्हणजे त्याच्यासाठी आपण मेडिटेशन करणं, आपण मेडिटेशन किंवा माइंडफुलनेस फॉलो करणं, ह्या गोष्टी करून आपला रेझिलियन्स वाढवू शकतो. आपल्याला जर समजा रोज मेडिटेशनची सवय असेल तर तुम्ही तुमचा रेझिलियन्स वाढवण्यासाठी की जी काही तुमची स्पर्धा आहे ती स्पर्धेचं तुमचं टार्गेट मोठं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. त्या स्पर्धेचं रीच तुमच्यापासून दूर जरी असलं तरी ते तुमच्या
कपॅसिटीमध्ये कसं येईल याच्यासाठी प्रयत्न करू शकतात. आणि ह्या गोष्टी प्रॅक्टिसेसच्याच आहेत. माइंडफुलनेस ही एक आजची खरंच खूप उपयुक्त अशी गोष्ट आहे. तुम्ही त्या गोष्टी करू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला तुमची कपॅसिटी वाढवल्यानंतर, तुमचे टार्गेट मोठे केल्यानंतर तुम्हाला जे यश मिळतं ते खरंच खूप मागच्या वेळेसपेक्षा मोठं असतं. म्हणूनच एकच आहे की प्रत्येक वेळी शरीरानेच खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे असं नाही. आता याचं आणखीन एक उदाहरण देता येतं. रिषभ पंत हा जो क्रिकेटर आहे, याचा नुकताच ऍक्सिडेंट झाला, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. त्याची आता जो जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये परत आला तेव्हा त्याच्याबद्दलची पोस्ट पण वाचली असेल. पण त्याचा तो जो सगळा जर्नी बघितला ना, तो जो ऍक्सिडेंट होता तो इतका डेडली होता, इतका भयंकर होता की त्याच्यातनं हा वाचतो की नाही ही शंका होती. तर तो फक्त वाचला नाही, मल्टिपल ऑपरेशन्सला सामोरा गेला नाही, तर त्याच्यावर मात करत करत तो नुसता बरा होत नव्हता. त्याने फक्त जगण्याचं स्वप्न नाही बघितलं, तर त्याने स्वप्न बघितलं होतं माझी इंटरनॅशनल क्रिकेट मधली कारकीर्द कंप्लीट झाली पाहिजे. तो प्रत्येक क्षण जगत होता तो क्रिकेटमध्ये पुन्हा येण्यासाठी. तो प्रत्येक आव्हानावर मात करत होता तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पुन्हा येण्यासाठी. आणि त्याने तो जो फिटनेस त्याचा परत आणला, तो नुसता पायांवर उभा नाही राहिला, तो क्रिकेटच्या पिचवर उभा राहिला. तो नुसता क्रिकेटच्या पिचवर उभा नाही राहिला, तर त्याने स्वतःला इतकं सिद्ध केलं की त्यांनी त्याला आता T20च्या वर्ल्ड कप मध्ये तो होता, तो 8च्या 8 मॅचेस खेळला. तो 8 मॅचेस मध्ये त्याने 13 कॅचेस घेतले, त्याने 171 रन्स सुद्धा केले. म्हणजे त्याने स्वतःला सिद्ध पण केलं. म्हणजे एकच आहे की शरीर तंदुरुस्त म्हणून सगळं काही होत नाही. शरीर तंदुरुस्त बरोबर लागतं अत्यंत तंदुरुस्त, सकारात्मक, पॉझिटिव्ह मन लागतं आणि त्याच्या खूप क्वालिटीज आपण कल्टिवेट करू शकतो. तर चला आजपासून ह्या पण प्रॅक्टिसेस आपण करूयात. जर आपण नेहमी म्हणतो शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरुस्त, मी एकच म्हणेन फक्त तंदुरुस्त शरीरात तंदुरुस्त मन राहतं. आणि हे मन तंदुरुस्त किंवा सकारात्मक मन आणि स्ट्रेंथ असलेलं जे किंवा स्टर्डी ॲटिट्यूड असलेलं जे मन असतं ते तुम्हाला नेहमी तुमच्या सगळ्या डिस्कम्फर्टमधनं बाहेर आणतं. आणि जर आयुष्यात असे क्षण आले तर त्या क्षणी ते मन तुम्हाला जर असं कधी इनॅबिलिटी आली, एखादं चॅलेंज पूर्ण नाही करू शकलो, फेल्युअर आलं, तर त्याला ते फेल्युअर मानत नाही आणि ते तुम्हाला असं शिकवतं की फेल्युअर इज अ ग्रोथ, फेल्युअर इज अ प्रॅक्टिस, मेक प्रॅक्टिस अँड यू विल ग्रो. आणि जर आपल्याला ग्रोथ करायची असेल तर अशा मनाची साथ लागेल. असं मन आजपासून तयार करायला सुरुवात करूया आणि ह्या मनाच्या जोरावर आपल्याला ज्या काय होरायझन पार करायचंय, आपल्याला जो फिटनेस अचीव करायचा आहे तो आपण नक्की पार करू. नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.